वी हैव कॉन्स्टिट्यूशन इन आवर हैंड। बाबा साहब अम्बेडकर ने हमें कॉन्स्टिट्यूशन दिया है, हम उसके मुताबिक हम आवाम की आवाज़ बनकर आवाम के लिए आवाज़ उठाते रहेंगे, नाइंसाफ़ी के ख़िलाफ़ आवाज़ होती रहेगी। अब इसी के लिए जो है, अब जो मौजूदा हालत है, इस हालत को देखने के बाद मेरे को एक बड़े लीडर, मुल्क इंडिया के एक बड़े लीडर जो राम मनोहर लोहिया साहब थे, उनका एक बयान मुझे याद आ रहा है इस वक्त, जब जब सड़कें सूनी हो जाती हैं तो पार्लियामेंट आवारा हो जाता है। अब यहाँ पार्लियामेंट आवारा हो गया है, गवर्नमेंट जो चला रहे हैं असेंबली आवारा हो गई भी है। वो आवारा असेंबली के अंडर में जो एडमिनिस्ट्रेशन काम कर रहा है, वो गवर्नमेंट के वर्ड्स को कानून समझ रहा है। वो प्री डिसाइडेड माइंड से जो गवर्नमेंट माइनॉरिटीज़ को टारगेट करने के ऑर्डर्स रिलीज़ कर रही है, उसको एडमिनिस्ट्रेशन कानून के तौर पर अमल कर रहा है। हमने काफ़ी इश्यूज़ उनको प्रेजेंट किए हैं, तो उनका बोलना कुछ और ही है। रेस्पॉन्सिबिलिटी लेना नहीं चाह रहा है। एडमिनिस्ट्रेशन वांट टू एंजॉय द अथॉरिटी बट दे डोंट वांट टू टेक द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ देयर फेलियर्स। दे आर एंजॉइंग अथॉरिटी बट दे आर नॉट टेकिंग द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ देयर फेलियर्स। वहाँ पे जो टोटल फेलियर हुआ है, एडमिनिस्ट्रेशन का फेलियर है। अब मुझे बता रहे थे डीसी साहब के भाई प्रोटोकॉल है, सेंट्रल मिनिस्टर आ रहे जा रहे। सेंट्रल मिनिस्टर किस लिए पहुँचा वहाँ पे? वो इंसान वो पहुंचा ही वहाँ पे फसाद कराने के लिए, इंस्टिगेशन बयान देने के लिए। जैसे कि दिल्ली दंगों में जो फाइनेंस मिनिस्टर था, क्या नाम उसका, अनुराग ठाकुर, उसने जैसे कहा था गोली मारो सालों को, उस तरीके की राजनीति करने वो सेंट्रल मिनिस्टर वहाँ पहुँचा और उस मिनिस्टर को डिफेंड कर रहे हैं डीसी साहब। तो बड़ी शर्म की बात है कि ये हद तक हमारा एडमिनिस्ट्रेशन भी जो है बयास्ड है। ये आज हमको क्लियर कट एविडेंसेस मिला है और हम यहाँ रिकॉर्ड कर रहे हैं। खैर, लेट देम डू इट। आज उनके हाथ में सत्ता है, करेंगे। सत्ता तो बदलना है भाई। किराए का घर है, ज़ाती मकान तो है नहीं। इनकी भी सत्ता बदलेगी, जनता की सत्ता आएगी फिर से। ये एडमिनिस्ट्रेशन आज नहीं कल जवाब देगा। फिर हम हमारे जो सारे डिमांड्स हैं हम प्रेजेंट किए हैं और हम आज यहाँ से फिर ऐलान कर रहे हैं कि 20 तारीख को जस्टिस फॉर पीपल ऑफ अलन, मल्टीपल पॉलिटिकल सोशल ऑर्गेनाइजेशंस मिलकर जो है गंज नगरेश्वर स्कूल से जगत सर्कल तक एक प्रोटेस्ट मार्च होगा, डेमोन्स्ट्रेशन होगा। हमें वहाँ पे फिर उसके बाद जो है एक प्रतिभटनी मीटिंग भी होगी जगत सर्कल पर। हम तमाम लोगों से अपील करते हैं जो इस मुल्क के कॉन्स्टिट्यूशन में यकीन रखते हैं और इंसाफ के खातिर अपनी आवाज़ बुलंद करते हैं, इस मुल्क में अदल और इंसाफ का निज़ाम कायम रखने के लिए काम करते हैं, इस मुल्क के जुडिशल सिस्टम, एडमिनिस्ट्रेटिव, एग्जीक्यूटिव सिस्टम को जो जस्टिस के लाइन पे रखना चाहते हैं, ऐसे सारे लोगों से हम अपील करते हैं कि संडे के दिन बरोज़ इतवार वो लोग जो है इस प्रोटेस्ट में, इस जुलूस में शामिल होकर इस मुल्क में अदल और इंसाफ के निज़ाम को कायम रखने में अपना शिरकत शामिल करें। अलन की जो घटना है वो दुर्घटना में बदलना नहीं, इसके लिए 144 लगाया गया था 26 से ही। लगभग 1,500 के ऊपर पुलिस थे। इतना सारा व्यवस्थापन रहने के बाद में आधा किलोमीटर, यानी कि सुभाष सर गुत्तेदार एमएलए, उनके घर से लेके सेंट्रल मिनिस्टर और 4 एमएलए मिलके प्रोसेशन के तहत बस स्टैंड आते हैं आधा किलोमीटर चल के। उनके साथ में पुलिस आती है। ये कौन सा प्रोटोकॉल है भाई? प्रोटोकॉल संभालना है तो वहाँ पे कोई मिनिस्टर कोई बिल्डिंग इनाग्रेशन के लिए आ रहे थे क्या? उनकी कोई और सभा थी? जिस उद्देश्य से वो आ रहे थे वहाँ पे 144 तोड़ के लोगों को उचकाना और लोग झगड़े के लिए तैयार हो जाना, ये पूरा उनका उद्देश्य था। लेकिन पुलिस उनको रोकने में विफल हो गई। लगभग 4 घंटा वो बस स्टैंड के सामने आंदोलन कर रहे हैं। वो देखकर इधर दरगाह के आजू बाजू में पब्लिक जमा होना शुरू की। तब आपकी पुलिस क्या कर रही थी? हज़ारों पुलिस क्यों जमा कर रहे थे वहाँ पे? फ़ोटो निकालने के लिए? इनको भी इनके घर के पास, एमएलए के घर के पास रोकना चाहिए था और दरगाह के आजू बाजू में नहीं आने देना चाहिए था। पत्थर से गाड़ी फोड़े, पत्थर से वो लोग जो वहाँ पे पूजा करने के लिए गए थे उतर गए। उतर के वापस आने के टाइम पे गाड़ी फोड़े, ऐसा बोलते हैं। अरे भाई, पत्थर कितना फीट जाता है? 100 फीट तक जाता है हाथ से पत्थर। तो 100 फीट के अंदर तक पब्लिक को आने क्यों दिया आपने? एक तरीके से मछली पकड़ने के लिए जैसा जाल डालते हैं और उधर चारा डाल के, मछली का चारा डाल के सभी मछलियों को इकट्ठा करते हैं, उस तरीके से आपने उनको खुली छूट दे दी। जब जाके हादसा हुआ है, पुलिस एडमिनिस्ट्रेशन एक प्लानिंग से मुसलमानों को इस तरीके से एक इल्ज़ाम लगा के पकड़ सकते बोल के तकरीबन 212 लोगों को आज अरेस्ट किए हैं। उसमें से अरेस्ट करने वालों में से, ठीक है भाई, पत्थर मारने वालों को आपके फ़ोटो में देख के उनको अरेस्ट करिए, ना नहीं है। लाठी है हाथ में, जिसके हाथ में लाठी है उनको अरेस्ट करिए, ना नहीं है। ऑफिसरों को जो बात करने गए हैं यहाँ पे ऐसा ऐसा चल रहा है बोल के, पहले से खड़े हैं, आप लोग ही उनको खड़ा किए हैं, उनको भी आप, उनके ऊपर भी 307 डाले हैं।
उसके साथ में घर घर जाके पकड़े हैं। वहाँ से आधा किलोमीटर दूर जो पब्लिक है वहाँ पे आई ही नहीं, दरगाह के आजू बाजू में, वहाँ के बच्चे आप अरेस्ट किए हैं। ये न्याययुक्त कार्रवाई है आपकी? आपका ढंग है, आपका जो ढंग है मुसलमानों पे जो प्लान्ड जुल्म करने का इरादे से जो शासन काम कर रहा है, उस शासन के साथ में डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन हाथ मिलाने का काम कर रही है। नहीं करना चाहिए। उनका यहाँ पे सिर्फ हिंदुत्व नहीं चलेगा। जो बीजेपी का सिर्फ हिंदुत्व जो है, असमानता की ओर ले जाने वाला आपका क्या कहते हैं वो चातुर्वर्ण व्यवस्था का जो हिंदुत्व है यहाँ पे फिर से लाने का जो आपका नाकामयाब कोशिश जो चल रही है, उसके नीचे कितने लोगों को फंसाएंगे। हिंदुत्व के नाम पे पूरा नहीं होगा, कोई इस्लामिक नाम पे करने के लिए तैयार होगा तो उसका भी पूरा नहीं होगा। यहाँ पे हिंदुस्तान एक है, सभी जाति धर्म के लोग एक बन के रहेंगे। इसी के लिए हमारा आंदोलन जारी रहेगा। 20 तारीख को जो हमारा प्रोटेस्ट ख़त्म करने का जो ये है जाहिर सभा है, उसमें नगरेश्वर से लेके जगत तक आना है। आप तमाम साथी उसमें हाथ जोड़ें और देश को अमन रखने के लिए हाथ जोड़ें, हाथ में हाथ मिला के चलें। किसी से घबराने की ज़रूरत नहीं, घबराने से काम नहीं चलने वाला है। किसी को सर फिरा के आरएसएस के लोग क्या है 500-500 रुपये लेके कुछ भी भड़काने का काम कर रहे हो। वहाँ पे आलम में कौन आया था? रोज़ान 500 के रोज़ा। ये बेरोजगारी बढ़ी है भाई। क्यों बेरोजगारियों को दिमाग में नई वो चीज़ें भर के उनको भड़का के लोगों के खिलाफ में उठा रहे हो? लेकिन बात ऐसा है कि ये ऐसे ही रुकने वाली नहीं है। ऐसा लगता है ये गवर्नमेंट बिल्कुल जो है ना एक माइनॉरिटी को ख़त्म करने का एक इरादे से ऐसे इश्यूज इन्होंने रोज़ सुबह होते ही एक पैदा कर रहे हैं। और इनका इरादे अलग है। इनका इरादे लोगों को जो है ना एक तरफा सभी को समानता के आधार के ऊपर देखने का इनका नज़रिया ख़त्म हो गया। सिर्फ एक ही तरफ देखते हैं, उन्हीं के ऊपर जो है ना वो बाकी के लोग जो भी जुल्म करेगा, जो भी कानून तोड़ेगा, उनके लिए इनके पास कोई ये नहीं है। उनके बारे में इनको बहुत नरम रवैया इन्होंने ये कर लिए हैं। इसलिए ये एडमिनिस्ट्रेशन कर्नाटका सरकार, कर्नाटका गवर्नमेंट के जो एडमिनिस्ट्रेशन और उनके नीचे जो काम करने वाले जैसे आपके डीसी है, एसपी है, ये सब वगैरह, सिर्फ उनका जो कानून का पालन नहीं कर रहे लोग। ये लोग सरकार का जो मुंह से जो निकलती है आर्डर, वही इन्होंने आज इस्तेमाल कर रहे हैं। लेकिन कानून को इन्होंने ठीक तरह से सभी को एक नज़रिए से नहीं देख रहे हैं। ये कल जो है ना रोज़ उठते ही क्या ना कानून, क्या ना ये घटना ये मुसलमानों के खिलाफ में, अल्पसंख्यकों के खिलाफ में, दलितों के खिलाफ में ये ला रहे हैं। ये बहुत गलत चीज़ है। ये देश के हित के लिए नहीं है। ऐसे ही अगर चलते रहेगा तो देश बर्बाद हो जाएगा। हम यही उनसे आज दरखास्त की है कि ये बंद करो तुम। ಆಳಂದದಲ್ಲಿ ನಡೆದಿರತಕ್ಕಂಥ ಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ತಪ್ಪು ಮಾಡೋರ ಪರವಾಗಿ ನಿಂತು ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ಏನು ಅಮಾಯಕರ ಮೇಲೆ ಕೇಸು ದಾಖಲು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಏನು 144ನೇ ಕಲಮನ್ನು ಅದನ್ನು ಅವಾಯ್ಡ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರಿಗೆ ಪ್ರವೋಕ್ ಮಾಡಿ ಏನು ಕೇಂದ್ರೀಯ ಮಂತ್ರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಖೂಬಾ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿಯ ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುಭಾಷ್ ಗುತ್ತೇದಾರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮತ್ತು ಸೇಡಂ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತೇಲ್ಕೂರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಗ್ರಾಮೀಣ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತಿಮೂಡು ಆಗಿರ್ಬೋದು, ಆಯಿತು ಅಫ್ಜಲ್ಪುರದ ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾಲಿಕೈ ಗುತ್ತೇದಾರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವರೆಲ್ಲನೂ ಸೇರಿ ಅಲ್ಲಿ ಕಮ್ಯುನಲ್ ಫೋರ್ಸಸ್ಸಿಗೆ ಏನು ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ಕಮ್ಯುನಲ್ ಫೋರ್ಸಸ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಘಟನಾವಳಿ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖ ಕಾರಣ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಆ ಥರದ ಕೇಸ ಅಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ವಿಫಲ ಆಗಿದೆ. ಮತ್ತು ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ನಿಂತು ಮತ್ತು ಇನ್ನೋಸೆಂಟ್ ಜನರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಘಟನೆ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಏನು ಪ್ರಮುಖರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅವರಿಗೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕೇಸ್ ಹಾಕಲಾರ್ದೆ ಅವರಿಗೇನಂತಂದರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಳಾರ್ದೆ ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ
ಏನು ಅಪರಾಧಿಗಳ ಪರವಾಗಿ ನಿಂತಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸಂಘ ಸಮಿತಿ ಮತ್ತು ಆಳಂದದ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಖಂಡನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಗ್ರಾಮಾಂತರ ಮಟ್ಟದಲ್ಲಾಗಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಾಗಲಿ ಇವತ್ತು ದಲಿತ, ಹಿಂದುಳಿದ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಮತ್ತು ಪ್ರಗತಿಪರರು ಸೇರಿ ಒಂದು ಬೃಹತ್ ಪ್ರಮಾಣದ ಒಂದು ಚಳವಳಿ ರೂಪಿಸಬೇಕಂತಕ್ಕಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಅದನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಸಭೆ ಸಮಾರಂಭಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ವಿರುದ್ಧ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಒಂದು ಬೃಹತ್ ಪ್ರಮಾಣದ ಚಳವಳಿ ರೂಪಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ. ಒಂದು ವೇಳೆ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಏನು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಹಾಕಲಾರ್ದೆ ಮತ್ತು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತೆಗೆದು ಹೋದರೆ ಏನಂತಂದರೆ ನಾವು ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಮತ್ತು ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ, ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ವಿರುದ್ಧ ಬೃಹತ್ ಪ್ರಮಾಣದ ಒಂದು ಚಳವಳಿ ರೂಪಿಸಲಿಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾವು ತೀರ್ಮಾನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಕೋಮು ಸಂಘರ್ಷಕ್ಕೆ BJP ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಅದರ ಅಂಗಪಕ್ಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇತರೆ RSS ಆಗಿರ್ಬೋದು, ಬಜರಂಗ ದಳ ಆಗಿರ್ಬೋದು, ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇಂಥವೆಲ್ಲ ಕುಮ್ಮಕ್ಕು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅಶಾಂತಿ ಹಿಜಾಬ್ ವಿಷಯದಲ್ಲೂ ಹಾಗೇನೆ, ಆಮೇಲೆ ರಾಮ ಮಂದಿರ, ಬಾಬರಿ ಮಸೀದಿ ವಿಷಯದಲ್ಲೂ ಹಾಗೇನೆ. ಏನಂತಂದರೆ ಅವ್ರದ್ದು ಒಂದೇ ಒಂದು ಟಾರ್ಗೆಟ್ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮುಸಲ್ಮಾನರ ಮೇಲೆ ಮೊದಲನೇ ಟಾರ್ಗೆಟು, ಮತ್ತು ಆಮೇಲೆ ಎರಡನೇ ಟಾರ್ಗೆಟ್ ಅಂತಂದರೆ ದಲಿತರ ಮೇಲೆ. ಈಗ ಹಿಜಾಬ್ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಅಂತಂತೂ ಕೂಡ ಯಾರೂ ಶಿಕ್ಷಣ ಕಲಿಬಾರ್ದು, ಇವರೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಮನೇಲಿ ಇರಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಒಂದು ದುರುದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಹಿಜಾಬ್ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಇದೆ. ಈಗ ನ್ಯಾಯಾಲಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ನ್ಯಾಯಾಲಯ ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯನೇ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಗೌಡ ಅಂತಕ್ಕಂಥವ್ನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಫೋಟೋ ತೆಗೆದು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅವನಿಗೆ ಏನೂ ನ್ಯಾಯಾಲಯ ಅವನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಇದು ನ್ಯಾಯಾಲಯ ಕೂಡ ಹಿಜಾಬ್ ಬಗ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ತೀರ್ಪು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಆ ಬಾಬರಿ ಮಸೀದಿ ವಿಷಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ನ್ಯಾಯಾಲಯ ತೀರ್ಪು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಪಂಚಾಯತಿ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಹಳ್ಳಿದಾಗ, ನೀನು 5 ಎಕರೆ ತಗೋ, ನೀನು ತೊಗೊಂಡು ಪಂಚಾಯತಿ ಮಾಡಲ್ಲ, ಈ ರೀತಿ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು ನಾವು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನೀವು ಫಸ್ಟು ಏನು ಕೋಮು ಸಂಘರ್ಷನ ಏನು ಬೀರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಘಟನೆಗಳು RSS ಬ್ಯಾನ್ ಮಾಡಿರಿ, ಆಮೇಲೆ ಶ್ರೀರಾಮ ಸೇನೆ ಬ್ಯಾನ್ ಮಾಡಿರಿ, ಏನು ಗುಂಡಾ ಇದ್ದಾನೆ ಗುಂಡಾ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ಗಡಿಪಾರು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿರಿ. ಆವಾಗ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಅತ್ಯಂತ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ. ಆಳಂದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಮಾಯಕ ಜನರನ್ನು ಬಂಧಿಸಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಕೊಲೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸಗಳು ಆಗಿದ್ದಾವೆ. ಇಂಥ ಅಶಾಂತಿ ಉಂಟು ಮಾಡಬಾರ್ದು. ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಎಸ್ ಪಿ ಅವರಾಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ತಾಲೂಕು ದಂಡಾಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಈ ಒಂದು ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಒತ್ತಡ ಇಲ್ಲದೇ, ಯಾವುದೇ ರಾಜಕೀಯ ಒತ್ತಡ ಇಲ್ಲದೇ ನಿಷ್ಪಕ್ಷಪಾತವಾಗಿ ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನಿರಪರಾಧಿಗಳಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ವಿಧಿಸದೇ ಅವ್ರನ್ನ ಬಿಡುಗಡೆಗೊಳಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದ ಮುಖಾಂತರ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಆಳಂದ ಲಾಡ್ಲೆ ಮಶಕ್ ದರ್ಗಾದ ಘಟನೆ ಏನಿದೆ, 144 ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು MP ಮತ್ತು ಶಾಸಕರು, ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರು ವೈಲೇಷನ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರನ್ನ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಬಡವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು, ಕೂಲಿನಾಲಿ ಮಾಡಿ ಬದುಕ್ತಕ್ಕಂಥ ಜನರ ಮೇಲೆ ಇಡೀ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳ ತಾಯಂದಿರಿಗೆ ಒಯ್ದು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಇಡೀ ಬಡವರ ಬದುಕನ್ನು ಬೀದಿ ಪಾಲು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೊರಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಿದೆ, ಒಂದು ಕಣ್ಣಿಗೆ ಸುಣ್ಣ ಒಂದು ಕಣ್ಣಿಗೆ ಬೆಣ್ಣೆ ಹಚ್ಚತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಕಾನೂನು ವಿರೋಧಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಮೂಲತಃ ಆ 144 ಉಲ್ಲಂಘನೆ, ಈ ಮೂಲತಃ ಘಟನೆ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ನೇರವಾಗಿ ಹೊಣೆಗಾರರು ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಕೇಂದ್ರದ ಸಚಿವರು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಯಸ್ತೀನಿ. ಆ ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ಯಾವುದೊಂದು PD ಕೇಸ್ ಹಾಕಿ ಅವ್ರಿಗೆ ಬಚಾವ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ನೀತಿ ಸರಿಯಲ್ಲ. ಅದನ್ನು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಕೇಸ್ ದಾಖಲೆ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಜೈಲಿಗೆ ಹಾಕಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಬಂಧಿಸಬೇಕು, ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಬಡವರನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಡವರನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಶಾಂತಿ, ಸೌಹಾರ್ದತೆ, ಐಕ್ಯತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ದೃಷ್ಟಿಕೋನದಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಸರ್ಕಾರಿ ವಾಹನಗಳಾಗಲಿ ಇವತ್ತು ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳಾಗಲಿ ಜಖಮಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಅವ್ರ ಆ ವಾಹನಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು ಸರ್ಕಾರ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆ ಘಟನೆಗೆ ತುತ್ತಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಳಗಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೃತಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಭಯಾನಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಾತಾವರಣನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದೇ ಅದು ಕೂಡಲೇ ಕಡಿವಾಣ ಆಗಬೇಕು. ಶಾಂತಿ ಸಭೆ ನಡೆಸೋದ್ರ ಮೂಲಕ ಅದನ್ನು ಬಗೆಹರಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಇತರರು ಅಂತಕ್ಕಂಥ ಏನು ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅದು ಕೈ ಬಿಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಇವತ್ತು ಈ ಹೋರಾಟದ ಮೂಲಕ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ನಾಳೆ 20ನೇ ತಾರೀಕು ದಿನ ನೆಹರುಗಂಜಿನಿಂದ ನಗರೇಶ್ವರ ಸ್ಕೂಲ್ದಿಂದ ಮೆರವಣಿಗೆ ಮೂಲಕ ಬಂದು ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಜಗತ್ ಸರ್ಕಲಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನಾ ಸಭೆಯನ್ನು ನಡೆಸಿ ಅವತ್ತಿನ ಹೋರಾಟನ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ, ಲಾ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಈ ಹೋರಾಟದ ಮೂಲಕ ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತೀವಿ. ಬಡವರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ, ನ್ಯಾಯ ಕೊಡೋವರೆಗೂ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ಕಂಟಿನ್ಯೂ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತೀವಿ.